गोष्ट आहे 7व्या शतकातील पर्शियन म्हणजे आताचे पारसी यांची। इराणमध्ये पारसी साम्राज्य होतं, अर्थात पर्शियन साम्राज्य होतं आणि अगदी सर्व काही गुण्यागोविंदानं सुरू होतं। इसवी सन 650च्या दरम्यान अरबांनी पर्शियांवर आक्रमण केलं आणि पर्शिया देशाची सूत्र आपल्या ताब्यात घेतली। पर्शियांनी त्यांना विरोध केला, परंतु अरबांपुढे त्यांची ताकद कमी पडली। निमूटपणे अत्याचार सहन करणं किंवा प्रतिकार करणं हे दोन पर्याय असताना पारसी समुदायानं आपला धर्म संस्कृती जपण्यासाठी स्थलांतर करणं हा पर्याय निवडला। पारसी हे सुरुवातीला गुजरातमध्ये स्थिर झाले आणि त्यानंतर हळूहळू व्यापारानिमित्त ते मुंबईकडे सुद्धा येऊ लागले। पारसी समाजात झोरोस्ट्रियन धर्माला खूप महत्त्व आहे। झोरोस्ट्रियन धर्म हा चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगले कर्म या 3 स्तंभांवर उभा आहे। याच पारसी धर्माबद्दल आणि त्यांच्या संस्कृतीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ऋतुषा कदम। नमस्कार, मी राजश्री वाघमारे आणि NDTV मराठीच्या ट्रेंडिंग बिल्डिंग या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे। प्रत्येक संस्कृती ही चारी बाजूने समृद्ध असते। प्रत्येक संस्कृतीचा एक इतिहास असतो, एक वारसा असतो आणि अशीच एक संस्कृती जी म्हणाली होती की आम्ही तुमच्यासोबत गोड मिळून मिसळून राहू, ती म्हणजेच पारसी संस्कृती। आणि तीच संस्कृती आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत FD अल्पाईवाला या संग्रहालयामध्ये। त्याची सफर आज आम्ही तुम्हाला घडवणार आहोत। चला। एकोणीसशे 54 मध्ये बॉम्बे पारसी पंचायतनं या संग्रहालयाची स्थापना केली होती। कोरोना काळात हे संग्रहालय बंद झालं होतं, मात्र आता पुन्हा तुम्ही या संग्रहालयाला भेट देऊ शकता। नमस्कार मित्रांनो, फरामजी दादाभाई अल्पाईवाला म्युझियममध्ये आपलं स्वागत आहे। मी एरवत केरमान रुस्तम फटाकिया या म्युझियमच्या डेप्युटी क्युरेटर निमित्ताने तुमच्या या म्युझियममध्ये स्वागत करत आहोत। ही म्युझियम भारतातला फक्त पारसी झरतुस्त्री धर्माचा इतिहास धरावणारा म्युझियम आहे। या म्युझियमची सुरुवात 1950 मध्ये झाली, जेव्हा फरामजी दादाभाई अल्पाईवाला जे स्वतः एक व्यापारी होते आणि त्यांनी एवढं काहीतरी गोळं केलं होतं जे त्यांच्या डोळ्याला आवडलं, ते त्यांनी सगळं गोळं केलं त्यांच्यासाठी आणि ते सगळं त्यांनी इकडे म्युझियममध्ये बॉम्बे पारसी पंचायतला दिलं आणि त्यांच्या विलप्रमाणे ही म्युझियमची सुरुवात झाली। आपल्याकडे इकडे सुजा प्रांताचे जे काही अवशेष आहेत ते हरप्पा मोहेंजोदारो काळ पूर्वी 2000 त्यांच्यापेक्षा 2000 काळ पूर्वीच्या आपल्याकडे इकडे अवशेष आहेत। आणि एक सांगायची गोष्ट महत्त्वाची की सुजाबाबत विश्वाला जेव्हा माहिती पडलं ते होतं हरप्पा मोहेंजोदारो संस्कृतीची उत्खनन नंतर। कारण जेव्हा एक काहीतरी विशेष वस्तू त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये टाकली होती लंडनमध्ये आणि ते वाचून लंडनमध्ये जे एक एन्थ्रोपॉलॉजिस्ट होते त्यांनी त्याच्यावर संशोधन केलं आणि त्यांना माहिती पडलं की हे मोहेंजोदारोचं नव्हे, पण ते इराणमधलं जे सुजान प्रांत आहे त्याचं हवं आणि असं करून सुजा प्रांताची माहिती विश्वाला लागली। या म्युझियममध्ये वेगवेगळ्या 7 डिफरंट गॅलरीज आहेत, ज्याच्यामध्ये आपण एन्शियंट वर्ल्ड, एंटिक्विटीजपासून मॉडर्न वर्ल्ड आपण सगळं ते कव्हर केलेलं आहे। विशेष म्हणजे या म्युझियममध्ये आपण पारसी अग्यारीचा डिझाईन स्ट्रक्चर ठेवलं आहे की एक पारसी अग्यारीचा जे गर्भगृह असतो
ते कसं असतं, ते उत्तेजना फक्त नॉन पारसीला नाही पण पारसी लोकांना पण खूपच असते, कारण गर्भगृहात फक्त ब्राह्मणशिवाय दुसरं कोणी प्रवेश करू शकत नाही. तर त्या आतमध्ये कसं असतो, काही वस्तू ठेवलेली असतात, त्याचं महत्त्व काय, हे सगळं आम्ही इकडे समजवण्याचा प्रयत्न केला आहे. या म्युझियममध्ये दुसरा विशेष असा आहे की आपण जे त्या काळातले फर्निचर, जे अल्पईवालांनी त्या काळातले जे चायना ट्रेडवरनं जे जमशेदजी जिजीबाई सारखं लोकांनी जे इकडे पॉर्सेलिन आणलं होतं, ते सगळं चिनी मातीचे वस्तू, ते सगळं आपण इकडे ठेवलं आहे. म्हणजे या म्युझियममध्ये तुम्हाला ॲक्च्युली इराणपासून आत्तापर्यंत जी पारसी लोकांची पूर्ण यात्रा आहे त्याचा तुम्हाला एक छोटासा झलक भेटणार आहे. इट्स अ वेरी यूनिक एक्सपीरियंस. जैसे पारसियों से ज़्यादा कोई नॉन पारसी जो आए तो उनको ज़्यादा हमारी संस्कृति या हमारी हिस्ट्री उसको ज़्यादा पसंद आएगी, ज़्यादा उनको थोड़ा अवेयरनेस आएगा उसमें. तो मेरे हिसाब से तो सबको ये देखना ही चाहिए. छोटी सी कम्युनिटी है, पीस लविंग है, मतलब अमन परस्त है जैसे बोलते हैं. बाकी बहुत सारी अच्छी अच्छी क्वालिटीज़ है. ट्रबल इतनी है कि हम बहुत ही छोटी कम्युनिटी है, तो अपना इन्फ्लुएंस या हमारा असर बाहर निकलता नहीं है, बट हम अपने आप में रहते हैं. और मेन थिंग इज़ कि हम किसी के आड़े नहीं आते हैं. न्यू ईयर जो आता है वो एक्चुअली अगस्त महीने में आता है, लेकिन वो एक प्रॉब्लम हो गई है कैलकुलेशन की वजह से. अपना ईयर का लेंथ अलग अलग हो गया है, तो उस हिसाब से देर आर नाउ 3 न्यू ईयर्स फॉर द पारसी कम्युनिटी. सही माने में बोलो तो वो मार्च में 21 को जो आता है, जो जमशेदी नवरोज़ कहते हैं, वो सही माने में वो मेन अपना न्यू ईयर है, न कि वो जो अगस्त में आता है. बिकॉज़ वो जो अगस्त में जो सेलिब्रेट करते हैं वो एक्चुअली कैलकुलेशन की मिस्टेक की वजह से डेट पीछे पीछे जाते जाते ऐसे आ गए हैं. पर हमारी कम्युनिटी ऐसी है कि कुछ भी हो सेलिब्रेट करो. ये साल हुआ, ये महीना हुआ, सेलिब्रेशन इज़ इम्पॉर्टेंट. वी वांट टू स्प्रेड हैप्पीनेस, जैसे हमारे में बोलते हैं उश्तते. उश्तते मतलब हैप्पीनेस टू ऑल, उसका मीनिंग ये होता है. तो उस हिसाब से वी वांट टू स्प्रेड हैप्पीनेस, एंड अगर हैप्पीनेस स्प्रेड किया तो लाइफ इज़ डन. पारसियों का जो क्या है, कोई बोलता है पारसी तो बस माइंड में आ जाता है धनसा, बट इतना नहीं है कि पारसी सिर्फ धनसा के लिए ही प्रख्यात है. बाकी सारे बहुत से डिशेस है, कितने तो अभी कोई बनाते भी नहीं है, सब लॉस्ट हो गए हैं. बट फिर भी द ट्रेडिशनल दिस थिंग इज़ डेफिनेटली बर्थडेज और अच्छे दिन पर, शगुन के दिनों पर जो आप शीरा बोलते हैं, जैसे हम रवा बोलते हैं, वो तो खाना ही है. सेवैयाँ बनाते हैं, दही मीठा बनता है. तो ऐसे ऐसे थोड़ी बहुत चीज़ें हैं जो हम अपना एवरी त्योहार पर करते ही करते हैं. जभी हम लोग ईरान से इंडिया आया था तो आप लोग हिंदू इंडिया ने हम लोग को सहारा दिया.
Actually, we are refugees in our country. All have given us refuge. So we have mingled with you all. So we took हम लोग आप लोग का सब कस्टम्स लिया. जैसे आप लोग साड़ी पहनते हैं तो हम लोग ने बोला हम लोग का भी लेडीज साड़ी पहनेंगे, इसलिए हम लोग हमेशा साड़ी पहनते हैं, शादी में साड़ी पहनते हैं. ओके, वी टुक ग्लास बैंगल्स, जो आप लोग पहनते हैं हम लोग पहनते हैं. अभी आप लोग खराब पहनते हैं, हम लोग एक्चुअली लाल पहनते हैं. कांच का बंगली शादीशुदा औरत का है. हम लोग भी कंकु लगाते हैं, शादी में कंकु लगाता है. चावल जो होते हैं हम लोग चोखा बोलते हैं, वो भी हम लोग लेते हैं. वो कस्टम्स हम लोग आपसे लिया था. when we came to India, we took all the traditions and we have our weddings always after sunset. क्योंकि हम लोग ने बोला हम लोग का जो फंक्शन है सनसेट के बाद करेंगे तो आप लोग को डिस्टर्ब नहीं होगा. एंड इफ़ यू से आप देखेंगे ये सब हम लोग का कल्चर है. ये हम लोग का ट्रेडिशनल साड़ी है जो गारा बोलते हैं. गारा मतलब ये एम्ब्रॉयडरी जो चाइना का एम्ब्रॉयडरी मगर पूरा साड़ी पर होते हैं, ये गारा बोलते हैं. अगर आप ये देखेंगे नीचे वाला वो कोर बोलते हैं, खाली एम्ब्रॉयडरी है मगर खाली बॉर्डर पर. ये दो कपड़ा देखेंगे उधर वो जबला है, मतलब बच्चों का पहनने का छोटा ब्लाउज है. हाँ, इवन एक और चीज़ हम लोग देखो ये देखेंगे ना, उसका दुपट्टा पहन सॉरी साड़ी लगाया सर के ऊपर, एक कान बंद है, देखा एक कान खुला है. वो टाइप का फैशन था सिर्फ एक ईयरिंग पहनने का बड़ा वाला, क्योंकि ये कान वैसा ही बंद होता है ना. तो आप देखें इससे हम लोग हमेशा एक कान बंद और एक खुला खाए. और अब ब्लाउज भी देखेंगे ना, ब्लाउज देखेंगे तो एक्चुअली यूरोपियन स्टाइल का ब्लाउज है. सब पूरा ये पूरा एम्ब्रॉयड लेस और एम्ब्रॉयडरी का वो लोग का बहुत शौक. और सदरा जो है हम लोग पहन, सदरा हमेशा दिखता था, वो हम लोग पहन सदरा कस्ती हमेशा अभी भी हमें पहनते हैं. सदरा कस्ती वो हम लोग का ट्रेडिशन से आया, रिलीजन का रीजन से है. पारसी जेव्हा भारतात आले त्यावेळेस असं म्हणतात की सुरुवातीला ते गुजरातमध्ये आले आणि त्यानंतर मग सगळीकडे गेले. पण एक प्रथा अशी सांगितली जाते की एका राजाशी आधी त्यांना परवानगी घ्यावी लागली. त्याबद्दल काय सांगाल, म्हणजे ही प्रथा कोणती आणि ती गोष्ट काय? ओके, ते तुम्हाला आम्ही मॅपवर दाखवतो तर तुम्हाला ते संदर्भ त्याचा कळेल. आता ही जे मॅप आहे याच्यावर हे तुम्हाला जे निळी रेषा दिसतात, ही निळी रेषा तो पथ आहे जो सगळ्यात पहिला पारसी लोकांनी घेतलं इराणमधून भारताला यायच्या. म्हणजे जेव्हा सासानियन राज्य पडला आणि अरब लोकांच्या इराणमध्ये राज्य स्थापित झाला त्याच्यानंतर पारसी लोक तिकडे राहायचे. पण जसं जसं वेळ वाढत गेला आणि लोकांना असं वाटलं की आता धर्म इकडे सुरक्षित नाही आहेत, तर तेव्हा त्या काळाचे जे महागुरू होते त्यांनी त्यांची विद्या वापरली आणि बघितलं की आपण असं कुठे जागेवर जायचं की जिकडे आपला धर्म राहू शकते, जिकडे आपल्याला आपलंच धर्म हे करायला कोणी हे नाही करणार. तेव्हा त्या लोकांना माहिती पडलं की भारत अशा देश आहे जिकडे आपण जाऊ शकतो. आणि त्या पद्धतीने जे पूर्ण जे शिपचा लॉट होता ते भारतच्या दिशेने आला. आणि त्याच्या सगळ्यात आधी ते लोक दीवच्या टापूवर 19 वर्ष दीवच्या टापूवरच होते, ते मेनलँडवर आलेच नव्हते. त्याच्यानंतर ते लोक 19 वर्षानंतर जेव्हा त्यांना असं वाटलं की आता आपण पुढे जाऊ शकतो तेव्हा ते संजान बंदरवर आले. आणि जेव्हा संजान बंदरवर आले तेव्हा ते तेव्हा तिकडे जादी राणा म्हणून एक राजा होता. त्यांच्या शिपाईंनी बघितलं की ही पूर्ण वाहन येत आहे, कुठून येत आहे. तर त्यांनी इन्क्वायरी केली तर माहिती पडलं की ॲज अ रेफ्युजीज हे लोक आले आहेत. तेव्हा राजाने तेव्हा आमचे जे धर्मगुरू तेव्हा सांगितलं की आम्हाला इकडे आश्रय पाहिजे आणि आम्ही असं इराणवरून आले आहेत आणि असे परिस्थितीमध्ये आम्ही इकडे आले आहेत. तेव्हा राजांनी दुधाचा एक पूर्ण भरलेला घडा पाठवला, वरच्या वर एकदम भरलेला घडा पाठवला. आणि ते संदेश होता की बाबा आमच्याकडे एवढे लोक आहेत की आज आमच्याकडे दुसरं कोणाला घ्यायची जागा नाही आहे. तेव्हा ती जे धर्मगुरू होते त्यांनी साखर घेतली आणि दुधात साखर टाकून ते घडा परत पाठवून दिलं. तो त्यांचा संदेश तो होता की आम्ही इकडे येणार. आणि ते घडामध्ये साखर टाकताना त्यांनी अशी साखर टाकली की घडामधून काही दूध बाहेर पडायला नाही. आणि ते संदेश जेव्हा राजाकडे गेला तेव्हा ते राजाला माहिती पडला की त्यांनी हे संदेश पाठवलं होतं की आम्ही इकडे येऊन तुमची प्रजामध्ये राहून असं मिसळू जसं दुधामध्ये साखर मिसळून त्या दुधाला गोड करते, ते आम्ही तुमच्यामध्ये राहून तुमची प्रजेलाही आम्ही गोड करणार, आम्ही तुम्हाला त्रास नाही देणार. ही ते स्टोरी. आणि त्याच्यानंतर राजाने त्यांना बोलवलं दरबारात, त्यांच्याशी वार्ता केली, त्यांच्याकडून समजून घेतलं की बाबा तुम्ही कशाला आले, का आले, तुमचा धर्म काय आहे. आणि त्याच्यानंतर राजाने आमच्याकडून 5 असे वचनं घेतले की तुम्हाला जर हे 5 वचनं ॲक्सेप्टेबल आहेत तर आम्ही तुम्हाला शरण देऊ.
आणि त्याच्यामधनं एक वचन होता की तुम्ही जे हथियार घेऊन फिरतात तेव्हा आमच्याकडे तलवार वगैरे असायची ते तुम्ही सरेंडर करायची. ते तलवार आम्ही ठेवून दिली. त्याच्यानंतर इकडची जे वेशभूषा आहे ती तुम्ही ॲक्सेप्ट करायची, कल्चर ॲक्सेप्ट करायची. त्या पद्धतीने जे आमचे बायका साडी वगैरे घालतात, बँगल्स वगैरे घालतात ते त्या पद्धतीने आलं. ड्रेसिंग तसं त्याप्रमाणे आम्ही अडॉप्ट केलं. भाषाचा तुम्ही स्वीकार करायचं, तसं आम्ही गुजराती बोलायला लागले. आणि त्याच्यानंतर राजाने सांगितलं तुमचा धर्म काय आहे ते आम्हाला समजवा. तिथे जे धर्मगुरू आहेत त्यांनी ते धर्म समजवला की आम्ही असं असं मानता, आमचे हे देव आहेत, हे सगळं आहेत. आणि तेव्हा राजाला ते सगळं पटलं आणि राजाने गुजरात संजानमध्ये आम्हाला आसरा दिला. ही स्टोरी झाली जी सुरुवातीला जेव्हा आले त्यावेळेसची. त्यानंतर म्हणजे जेव्हा इंग्रज होते त्या काळात सुद्धा ईस्ट इंडिया कंपनी आली आणि ईस्ट इंडिया कंपनी आल्यानंतर एक अफूचा व्यवसाय सुरू झाला. आणि त्यावेळेस असं म्हटलं जातं की जेवढी कुठली प्रगती झाली असेल पारसी लोकांची त्यामध्ये अफूच्या व्यवसायाचा खूप मोठा हातभार आहे. त्याची स्टोरी काय? ओके. जेव्हा अंग्रेज भारतात आले तेव्हा त्यांची सगळ्यात पहिली जी फॅक्टरी होती ती सुरतमध्ये होती. आता सुरतमध्ये जे फॅक्टरी होती तर त्यांना दुभाषी पाहिजे होते, कारण त्यांना गुजराती समजेना आणि गुजराती लोकांना अंग्रेजी समजेना. तर तेव्हा रुस्तम मानेकशेठ ज्याच्या तिकडे चित्र आहेत गॅलरीमध्ये, ते सगळ्यात पहिले होते जे ॲज अ ब्रिटिश एजंट त्यांच्यासोबत व्यापार करायला लागले. ओके. त्यांच्याशी ते ही वॉज त्यांच्यामध्ये ते एक लिंक बांधली. आणि त्याच्यानंतर हळूहळू पारशी लोक इंग्रजी शिकले. त्यांनी जे त्यांच्या जे व्यापार करायची पद्धत होती वगैरे ते समजून घेतली आणि स्वतः पण त्यांच्यासोबत व्यापार करायला लागले. आणि त्याच्यानंतर जेव्हा अफूचा व्यापार सुरू झाला तेव्हा चायनामध्ये सगळ्यात आधी जमशेदजी जिजीबाई ती फर्स्ट इंडियन ॲज अ फर्स्ट पारसी, ते तिकडे त्यांची बोटं वगैरे घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर अफूनंतर फक्त पारसीच नव्हते, तेव्हा बाकीचे जे त्यांचे बिझनेसमध्ये पार्टनर्स होते त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये प्रॉफिट केली. त्याच्या अफूनंतर आली चहा, त्याच्यानंतर आला कापूस. हे सगळं जे काही व्यापार व्हायचं चीनसोबत त्याच्यामध्ये पारसी लोकांचं खूप मोठं योगदान राहिलं. परत एक दुसरं मोठं योगदान होतं वाडियाजचे, की जहाज बांधणारे जे होते ते पारसी होते. म्हणजे जेव्हा मुंबई जेराल ऑन्जियर जे सेकंड ब्रिटिश गव्हर्नर होते ईस्ट इंडिया कंपनीचे, त्यांनी जेव्हा मुंबईचं महत्त्व बापलं आणि त्यांनी मुंबईमध्ये नवीन नवीन जे वेगवेगळे जे समाज जे कम्युनिटीज होती त्यांना इकडे इन्व्हाइट केलं की तुम्ही या, इकडे बसा, तुम्ही पण प्रोग्रेस करा, आम्ही पण प्रोग्रेस करू. तेव्हा त्यांनी वाडियाजला आणले होते जे वाहन बांधायचे. आणि ही जे वाहन जास्तपेक्षा जे वाहन वापरायचं व्यापारमध्ये ते पण पारसीचेच होते. झालं असं की बिझनेसमध्ये त्यांनी ग्रोथ केली, त्या सगळ्या गोष्टी आल्या. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट जी आजपर्यंत सुरू आहे ती म्हणजे त्यांची आडनावं. म्हणजे लोखंडचा ज्यांनी व्यवसाय केला त्याचं लोखंडवाला झालं आहे, आता काही मसाल्यांचा व्यवसाय केला आहे मसालावाला. म्हणजे त्यामागचं काय एक्झॅक्टली की व्यवसाय आहे म्हणून त्यांना ती आडनावं मिळाली? पारसी समाजामध्ये ॲक्च्युली आडनाव नव्हते. आता पण आपण जे बोलतो जमशेदजी जिजीबॉय, ते जिजीबॉय ते त्यांच्या वडीलचं नाव आहे. ओके. पण जेव्हा अंग्रेजांनी आडनावची व्यवस्था आणली तेव्हा पारसी लोकांनी ते सगळ्यात पहिली ॲक्सेप्ट केली. आणि त्याच्यानंतर त्यांचे गावावरनं, त्यांचे व्यवसायावरनं किंवा त्यांचे खूप लोकांनी त्यांचे वडीलचेच नाव ठेवले. कारण आमच्यामध्ये अशी पद्धत आहे की वडीलचं नाव लावतात. पूजेमध्ये पण जेव्हा नाव घेतात तर जर पुरुष असेल तर त्याचं नाव आणि त्याच्या वडीलचं नाव सोबत घेतात. स्त्री असेल आणि जर मॅरिड असेल तर त्याचं नाव आणि त्याच्या नवऱ्याचं नाव घेतात. आणि मॅरिड नसेल तर ते तिच्या स्त्री आणि त्याच्या वडीलचं नाव घ्यावं लागतं. म्हणजे ही जे पद्धत होती ते आमच्यामध्ये होती. पण जेव्हा आडनावची सिस्टम आली तेव्हा पारशी लोकांनी तर आडनाव ॲक्सेप्ट केलं. ॲक्सेप्ट केल्यानंतर भरपूर लोकांनी त्याचा गावाचा केला. फॉर एक्झाम्पल जे भरूचवरनं आले ते भरूचा झाले. जे दुभाषी होते ॲज अ ट्रान्सलेटर जे काम करायचे होते ते दुभाष झाले.
मिठापासून ते रणगाड्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची निर्मिती करणारे टाटा असतील किंवा लस बनवणारे सायरस पुनावाला, बांधकाम उद्योगाचे अग्रणी शापूरजी पालनजी असतील, या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे हे सगळे पारसी समुदायामधले आहेत। संख्येनं मुठभर असणारे पारसी लोक भारताच्या उद्योग क्षेत्रावर वर्चस्व गाजवतात। फक्त आत्ताच नाही तर गेली 100-200 वर्ष हीच परिस्थिती आहे। पारसी आणि इराणी झोरोस्ट्रियन लोकांना समर्पित जगातील एकमेव संग्रहालय आहे ते म्हणजे FD अल्पाईवाला संग्रहालय। 1951 मध्ये संग्रहालयाची पायाभरणी झाली। त्याच वर्षी अल्पाईवाला यांचं निधन झालं आणि त्यांचे क्युरेटिंग आणि स्थापना करण्याची जबाबदारी विद्वान पुजारी आणि पुरातत्वशास्त्रज्ञ जमशेद मानिक उनवाला यांच्यावर सोपवण्यात आली। त्यांनी इराणमधील याझद इथे उत्खनन केलेल्या प्रोटो एल्माइट गोळ्या, आर्चर्स फ्रीजमधील काचेच्या विटा, बर्फरंगीत मातीच्या फुलदाण्या आणि अगदी दखमा म्हणजेच शांततेचा मनोरा सुद्धा परत आणलं। ते सर्व काही त्यांनी संग्रहालयाला भेट स्वरूपात दिलेलं होतं। पारशी धर्मामध्ये अग्नीला खूप महत्त्व आहे, पण ते अग्नीची पूजा करत नाहीत। ते अग्नीच्या माध्यमातून एकाच देव अहुर माजिदाची पूजा करतात, जो सृष्टीचा निर्माता आहे आणि ज्याला ते पवित्र मानतात। अग्यारी हे पारशी लोकांचं प्रार्थनास्थळ आहे, त्याला अग्नी मंदिर सुद्धा म्हटलं जातं। पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्वांना अत्यंत महत्त्व आहे। त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो, त्या देवळांना अग्यारी असं म्हटलं जातं। मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी पारशी लोकांची वस्ती असलेल्या ठिकाणी ही प्रार्थनास्थळं आहेत। यामध्ये चर्चगेट, दादर, ग्रँड रोड, मरीन लाईन्स अशा अनेक ठिकाणी अग्यारी आपल्याला पाहायला मिळतात। We are the first one God religion. Hinduism, multiple gods. Zoroastrianism is the first single God religion. Single God. That is it. एक है। जब ये हम लोग आया था इधर तो हम लोग आपको दूर का शक्ल सॉरी आपको मालूम होगा, तो हम लोग ने प्रॉमिस भी किया कि हम लोग आप लोग के साथ झगड़ा नहीं करेंगे, हम लोग प्यार से मिलजुल कर रहेंगे। तो हम लोग का जो भी हम लोग का जो वेपन्स था, जो सिंपल स्वॉर्ड, स्पीयर्स, हम लोग सब मंदिर में रखा, मतलब हम लोग का अग्यारी में रखा। वी ओनली विल टेक इट अप अगर हम लोग को भगवान को बचाने का है, तो हम किसी को मारेंगे नहीं, किसी को आप लोग के साथ झगड़ा नहीं, पर प्यार से मिलकर रहेंगे। इसलिए हम लोग ने सब हम लोग का स्वॉर्ड मंदिर में रखा। आप देखेंगे मंदिर में हम लोग का अग्यारी जो बोलते हैं, मेन रूम में हम लोग का सब होता है। या म्युझियमला तुम्हालाही व्हिजिट करायचं आहे, पण यायचं कसं सांगते। FD अल्पाईवाला संग्रहालय, पत्ता खारेघाट मेमोरियल बिल्डिंग, खारेघाट कॉलनी, कॅम्पस कॉर्नर, मुंबई। जवळचं लोकल रेल्वे स्टेशन चर्चगेट। इतर पर्याय टॅक्सी आणि बेस्ट बस। प्रवेश शुल्क मोफत। या म्युझियममध्ये आम्ही पारसी संस्कृतीबद्दल, पारसी खाद्यांबद्दल, अगदी पारसी धर्माबद्दल, त्यांच्या पोशाखाबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा अभ्यास आम्ही इथे जो केलेला आहे तो पाहिला। इथे जी माहिती दिली आहे ती सगळी पाहिली। अगदी, आणि पारसी कम्युनिटी हाच इतिहास, हा सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न करत आहे, तो पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे याच म्युझियमच्या मार्फत। आणि फक्त पारसीच नव्हे तर असे अनेक धर्म आहेत, त्यांची संस्कृती आहे जी आपण पुढे घेऊन जाणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि हे पाहण्यासाठी या म्युझियमला अवश्य भेट द्या। या कार्यक्रमात इथेच थांबूयात। पाहत रहा NDTV मराठी।